नमस्कार मित्रांनो. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याविषयी काही महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे बघणार आहोत. नंदुरबार हा एक आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, प्रश्न पहिला आहे, नंदुरबार जिल्हा कोणत्या पर्वतरांगामध्ये येतो? नंदुरबार जिल्हा हा सातपुडा या पर्वतरांगामध्ये येतो. ऑप्शन क्रमांक बी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 2, नंदुरबार जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? नंदुरबार जिल्ह्याची स्थापना ही 1996 साली झाली. ऑप्शन क्रमांक बी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 3, नंदुरबार जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे? नंदुरबार जिल्ह्याचे मुख्यालय हे नंदुरबार येथे आहे. ऑप्शन क्रमांक बी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 4, नंदुरबार जिल्ह्यातील महत्त्वाची नदी कोणती आहे? नंदुरबार जिल्ह्यातील महत्त्वाची नदी ही तापी नदी आहे. ऑप्शन क्रमांक बी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 5, नंदुरबार जिल्हा कोणत्या विभागात येतो? नंदुरबार जिल्हा हा नाशिक विभागात येतो. ऑप्शन क्रमांक सी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 6, नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ला कोणता आहे? नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ला हा ललिंग किल्ला आहे. ऑप्शन क्रमांक बी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 7, नंदुरबार जिल्ह्यात प्रमुख पीक कोणते घेतले जाते? नंदुरबार जिल्ह्यात प्रमुख पीक हे कापूस घेतले जाते. ऑप्शन क्रमांक बी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 8, अक्राणी तालुका याला आणखी काय म्हणतात? अक्राणी तालुका याला आणखी दडगाव असे म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक सी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 8, अक्राणी तालुका याला आणखी काय म्हणतात? अक्राणी तालुका याला दडगाव असे म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक सी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 9, नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी प्रामुख्याने कोणत्या जमातीचे आहेत? ऑप्शन क्रमांक ए, भिल जमातीचे आहेत. प्रश्न क्रमांक 10, नंदुरबार जिल्हा कोणत्या राज्याच्या सीमेला लागून आहे? ऑप्शन क्रमांक ए असेल, गुजरात या सीमेला नंदुरबार जिल्हा लागून आहे. प्रश्न क्रमांक 11, तोरणमाळ हे कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? तोरणमाळ हे हिल स्टेशनसाठी प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक सी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 12, नंदुरबार जिल्ह्यात किती तालुके आहेत? नंदुरबार जिल्ह्यात हे 6 तालुके आहेत. ऑप्शन क्रमांक सी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 13, नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध धरण कोणते आहे? नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध धरण हे दोडगंगा धरण आहे. ऑप्शन क्रमांक डी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 14, नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे? प्रश्न क्रमांक 14, नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे? ऑप्शन क्रमांक ए, नवापूर हा तालुका नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. प्रश्न क्रमांक 15, नंदुरबार जिल्ह्यातील लोकसंख्येत कोणाचा वाटा जास्त आहे? नंदुरबार जिल्ह्यातील लोकसंख्येत ग्रामीणचा वाटा जास्त आहे. ऑप्शन क्रमांक ए बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 16, नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख भाषा कोणती आहे? नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख भाषा भिलोरी भाषा आहे. ऑप्शन क्रमांक बी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 17, नंदुरबारमधील प्रमुख वनस्पती कोणती आहे? नंदुरबारमधील प्रमुख वनस्पती ही साग आहे. ऑप्शन क्रमांक ए बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 18, नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ कोणते आहे? नंदुरबारमधील प्रसिद्ध धार्मिक स्थळ हे बारी माता मंदिर हे आहे. ऑप्शन क्रमांक सी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 19, नंदुरबार प्रामुख्याने कोणत्या प्रकाराचा जिल्हा आहे? नंदुरबार प्रामुख्याने आदिवासी बहुल या प्रकारचा जिल्हा आहे. ऑप्शन क्रमांक बी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 20, नंदुरबारमध्ये कोणत्या जातीचा वावर जास्त आहे? ऑप्शन क्रमांक सी, भिल जातीचा वावर जास्त आहे. प्रश्न क्रमांक 21, सातपुडा पर्वतरांग कोणत्या जिल्ह्यात येते? सातपुडा पर्वतरांग हे नंदुरबार जिल्ह्यात येते. ऑप्शन क्रमांक सी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 22, यशवंत तलाव कोणत्या ठिकाणी येतो? यशवंत तलाव कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक सी, नंदुरबार या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 23, प्राणदेव मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? प्राणदेव मंदिर हे शहदा या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक ए बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 24, नंदुरबारचा पिनकोड कोणत्या नंबरने सुरू होतो? नंदुरबारचा पिनकोड हा 425 या नंबरने सुरू होतो. ऑप्शन क्रमांक बी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 25, दुरुस्ती धरण कोणत्या नदीवर आहे? दुरुस्ती धरण हे तापी नदीवर आहे. ऑप्शन क्रमांक ए बरोबर असेल.
प्रश्न क्रमांक 26. नंदुरबार जिल्ह्यातील लोकांची प्रमुख कला कोणती आहे? नंदुरबार जिल्ह्यातील लोकांची प्रमुख कला भिलोरी नृत्य आहे. ऑप्शन क्रमांक बी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 27. तोरणमाळ येथे कोणते तळे प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक डी बरोबर असेल. सेवन तलाव तळे प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 28. नवापूर कशासाठी प्रसिद्ध आहे? नवापूर हे सेंद्रिय शेतीसाठी प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक सी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 29. नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण कोणते आहे? नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण हे तोरणमाळ आहे. ऑप्शन क्रमांक सी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 30. नंदुरबार जिल्हा कोणत्या नदी खोऱ्यात येतो? नंदुरबार जिल्हा हा तापी नदी खोऱ्यात येतो. ऑप्शन क्रमांक सी बरोबर असेल.